नमः सर्वे छात्राः। आज आपण इयत्ता 9वी विषय संस्कृत या पाठ्यपुस्तकातील पुढचा घटक पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही मला सांगायचं आहे की आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये अनेक शूर महिला होऊन गेलेल्या आहेत। कुणाला नावं सांगता येतील का? सांगा बघू। जिजामाता आहेत, बरोबर। झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे, किंवा आणखी कोण कोण सांगा? अहिल्यादेवी होळकर आहेत, किरण बेदी आहे, आणखी बघा कल्पना चावला आहे, सुनीता विल्यम्स आहे। अशा अनेक थोर आणि जिद्दी महिला आहेतही आणि होऊनही गेलेल्या आहेत। तर अशाच प्रकारच्या एका वीर महिलेची कथा आपण आपल्या पाठ्यपुस्तकामधून पाहणार आहोत, वाचणार आहोत आणि शिकणार आहोत। आणि या पाठातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे? तर महिलांनी मागे न राहता या पाठातील जी विश्वला आहे तिच्याप्रमाणे आपण सुद्धा जिद्दी बनलं पाहिजे। आपल्याजवळ सुद्धा आपली महत्त्वाकांक्षा असली पाहिजे आणि आपणही काही कमी नाही आहोत हे सर्व जगाला दाखवून देण्याचं काम आजच्या मुलींनी किंवा महिलांनी केलं पाहिजे। आणि हे तिचं ध्येय जे आहे ते आपण सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। या दृष्टीने आपल्या या पाठ्यपुस्तकांमध्ये या पाठाचा समावेश केलेला आहे। पाठाचे नाव आहे वीरवनिता विश्वला, म्हणजेच वीरांगना विश्वला। प्रथमतः आपण या पाठाचा मराठीत अर्थ पाहूया। थोडक्यात सारांश रूपाने ही कथा काय आहे, यातून आपण काय प्रेरणा घेतली पाहिजे, ही कथा कशातून घेतलेली आहे, याचा थोडक्यात मी पहिल्यांदा तुम्हाला मराठीतून काय करते, सारांश सांगते। तदनंतर आपण काय करूया, या पाठाचे प्रकट वाचन, सामूहिक प्रकट वाचन करायचं आणि त्यानंतर शब्दांचा अर्थ समजावून घेत आपण या पाठाचा अभ्यास करायचा आहे। जेव्हा मी पाठाचं वाचन करेन त्यावेळेला त्या पाठाचं वैशिष्ट्य काय आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे। प्रथमतः थोडक्यात आपण सारांश पाहूया। पाठाचं नाव काय आहे? वीरवनिता विश्वला, वीरांगना विश्वला। या वीर महिलेचं नाव काय आहे? विश्वला। तर ही एक भारतातील सर्वात प्राचीन असा जो ग्रंथ आहे तो ऋग्वेद। आणि या ऋग्वेदामध्ये आलेली एक सर्वांना स्फूर्ती देणारी अशी ही कथा आपण अभ्यासणार आहोत। तर या कथेमधून या कथाकाराला काय सांगायचं आहे? तर आजची जी स्त्री पुरुष समानता हे मूल्य आपण अभ्यासातून पाहतो आणि हे मूल्य सर्वांच्या मध्ये उतरलं पाहिजे या हेतूने स्त्री पुरुष समानता सगळ्यांच्या मध्ये निर्माण झाली पाहिजे या हेतूने त्या काळात सुद्धा ही कथा या कथाकाराला महत्त्वाची वाटली। म्हणून आजही आजच्या वर्तमान काळात सुद्धा अशा कथेचा समावेश आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये केलेला आहे। आता ही वीरवनिता कोण होती? ती एक वीरांगना तर होतीच। आणि ती वीरांगना का म्हटलं तिला? तर युद्ध करत असताना तिचा पाय तुटला तरी सुद्धा त्या शत्रूला हरवण्याची जी जिद्द होती, जो तिच्याजवळ निश्चय होता, त्यापासून मात्र ती कधीच ढळली नाही। आपला तो तुटलेला पाय तिचे ते आयुर्वेदाचार्य, त्यांचं नाव आहे अश्विनी कुमार, हे जे देवांचे वैद्य होते, त्यांचं तिनं नामस्मरण केलं आणि त्यामुळे ते प्रसन्न होऊन त्यांनी मदत केल्यामुळे विश्वला पुन्हा दुसऱ्याच दिवशी तो तुटलेला पाय
दुरुस्त करून रणांगणामध्ये शत्रूंसमोर उभी राहते आणि नुसतं तिच्या दर्शनानेच त्या शत्रूंचे धैर्य सगळे काय होते, गळून पडते. म्हणजे शत्रू सगळे हडबडतात. बघा, एका महिलेजवळ किती मोठी ताकद आहे हे या कथेतून आपण पाहायचं आहे. शत्रूंचे धैर्य मावळते आणि इतकंच नव्हे, त्या तुटलेल्या पायाला दुरुस्ती करून ती हजारो शत्रू सैनिकांना कंठस्नान घालते आणि विजयश्री खेचून आणते. आता आपण ही कथा पूर्ण सविस्तरपणे पाहूया. पहा, खेलराज नावाचा एक राजा होता आणि विश्वला ही त्याची पत्नी होती. ती जशी महाज्ञानी होती तशीच युद्ध करण्यामध्ये सुद्धा ती कुशल होती, निपुण होती, निष्णात होती. खेलराज हा सुद्धा म्हणजे तिचा पती सुद्धा शूर आणि पराक्रमी होता. तो विश्वले बरोबर अतिशय सुखाने जगत होता, राहत होता. दोघंही तितकेच तोलामोलाचे होते. म्हणजे स्त्री पुरुष समानता. जसं पुरुष त्याचप्रमाणे त्या स्त्रीमध्ये सुद्धा पुरुषांचे सर्व कर्तृत्व गुण दिसून येत होते. नंतर कधीतरी एकदा शत्रूंनी खेलराजाच्या राज्यावर आक्रमण केले. मग काय झालं? शेवटी शत्रूंनी आक्रमण केलं, मोठं युद्ध सुरू झालं. सेनापती खेलराज रणांगणात शत्रूंवर हल्ला करण्यासाठी हजर झाला. त्या खेलराज बरोबरच विश्वला देखील लढाईला आली. बघा किती मोठं शौर्य. आपण अगदी एक साप आला तरी पण लांबच्या पळून जातो, पण ती आपल्या पतीच्या नेहमी सहवासात राहत होती. पृथ्वीवर अवतरलेल्या चामुंडेश्वरीप्रमाणे तिने त्या शत्रूंचा संहार केला, नाश केला. तिचे एक महिला असून तिचे ते शौर्य आणि पराक्रम पाहून समोरचा शत्रू देखील काय झाला? चकित झाला, आश्चर्यचकित झाला. आणि त्या शत्रूंनी जाणून घेतलं, या खेलराजापेक्षा ही जोपर्यंत या रणांगणातून बाजूला होत नाही तोपर्यंत आपणाला विजय मिळणार नाही. हे कुणी ओळखलं? शत्रूंनी ओळखलं. आणि म्हणून त्यांनी काय ठरवलं? जोपर्यंत रणांगणातून बाजूला हिला केली जात नाही तोपर्यंत आपल्याला जय अजिबात मिळणार नाही. असा विचार करून त्या शत्रू सैनिकांनी एकदम सगळ्या बाजूंनी काय केलं? तिच्यावर हल्ला केला. तिला हल्ला करून तिला अडवले. शत्रू सैनिक असंख्य होते. ह्या विश्वला किंवा खेलराज यांचे सैनिक कमी होते. त्यांच्या मानानं त्या शत्रूचे सैनिक दुप्पट तिप्पट होते. परंतु विश्वला एकटी तरी देखील तिच्या मनात अजिबात भीतीचा लेशही नव्हता. एवढ्या मोठ्या सैनिकांसमोर माझा काही टिकाव लागणार नाही असं तिच्या मनातच आलं नाही. कितीही सैनिक येऊ दे, मी त्यांच्याशी लढायला समर्थ आहे असा विचार करून त्यांच्याशी ती लढत राहिली. उलट समोरचा शत्रू सैनिक पाहून तिला दुप्पट उत्साह आला आणि तिने त्यांच्या विरुद्ध युद्ध केले. युद्धाच्या वेळी शत्रू सैनिकांनी ठरवलं की हिला पांगळच करून टाकायचं आणि तिच्या पायावर हल्ला केला आणि तिचा एक पाय सप्पदिशी कापला. नंतर यापुढे हिच्या कारणाने आपल्याला आता अजिबातच त्रास होणार नाही, कारण पायच कापला त्यामुळे ती रणांगणामध्ये युद्धच करू शकणार नाही असा निर्णय करून ते आपापल्या तंबूमध्ये परत गेले.
जरी विश्वलेचा आता इथे विश्वलाचे जिद्द वाढत गेली, पुन्हा उत्साह वाढत गेला. ती बघा, जरी विश्वलेचा पाय तुटला तरी तिचा उत्साह कमी झाला का? नाही. उलट पुन्हा तिचा उत्साह दुप्पट झाला आणि तितक्याच जिद्दीने ती पुन्हा शत्रूंशी लढण्यासाठी तयार झाली. पण फक्त यासाठी तिला काय हवं होतं? आता आपला पाय दुरुस्त होणं आवश्यक होतं. चैतन्य मूर्ती असणारी अशी ती वीर स्त्री होती. उद्या मला युद्ध करायलाच हवे. बघा, एक पाय जरी तुटला तरी मला युद्ध करायलाच हवे असा निश्चय करून पुन्हा मला पाय मिळवायचाच आहे अशी तिने जबरदस्त इच्छा व्यक्त केली. म्हणून आपणाला आपलं पाय दुरुस्त करायचं असेल किंवा दुरुस्त व्हावं असे वाटून तिने काहीही हालचाल न करता अतिशय स्तब्ध बसून कोणाचे ध्यान केले? आयुर्वेदाचार्य अश्विनी कुमारांचे तिनं ध्यान केलं. आणि इतकी भक्ती होती त्या वैद्यांच्यावर, देवांचे वैद्य म्हणतात त्यांना, त्या वैद्यांच्यावर इतकी भक्ती होती की तिच्या त्या अगाध अशा भक्तीमुळे अश्विनी कुमारांनी लगेच एक लोखंडी पाय तयार केला आणि तिला जोडून अतिशय तिला पूर्ववत तयार केलं. बघा, एवढ्या नुसतं उदाहरणावरून काय लक्षात आलं? कितीही मोठं संकट आलं की आपण खचून जायचं नाही. दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तेवढ्याच मोठ्या उत्साहाने रणांगणात आली. आणि इकडं शत्रूंना काय वाटलं होतं? आता हिचा पाय मोडलाय, ठीक आहे, रणांगणामध्ये येत नाही. पण शत्रूच्या अगोदर ती काय केली? रणांगणामध्ये हजर झाली. रणांगणात तिला पाहिल्याबरोबरच शत्रू सैनिक चकित झाले आणि घाबरले. कारण ते अगदी निर्धास्त, आता काय हा खेळराज आमच्या समोर टिकणार नाही, त्याला आपण हरवायचंच आणि काही आपल्याला जास्त तयारी करावी लागणार नाही या हेतून ते रणांगणात आले होते. पण रणांगणात आल्याबरोबर विश्वलाचं दर्शन झाल्याबरोबर निम्मी ताकद त्यांची कमीच झाली. केवळ तिच्या दर्शनानेच त्यांचे धैर्य नष्ट झाले. तिने जेव्हा शस्त्राने प्रहार करणे किंवा त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली तेव्हा तर अगदी तिची ती ताकद पाहून त्यांचा उत्साहच नष्ट झाला. विश्वलेने केळीची झाडं जशी सपासप तोडली जातात तितक्या सहजतेने ती शत्रूंच्यावर हल्ला करत होती. एका सैनिकाला आपल्या शस्त्राने कापून काढत होती. असे हजाराहून अधिक सैनिक तिने ठार केले. अशा प्रकारे विश्वलेच्या शौर्यामुळे, तिच्या धाडसामुळे, जिद्दीमुळे त्या युद्धात खेल राजाचाच काय झाला? विजय झाला. वीरवनिता विश्वला हिने पतीबरोबर रणांगणात प्रवेश करून शौर्याने युद्ध केले. पाय कापला गेल्यानंतरही अश्विनी कुमारांच्या कृपेने पुन्हा पाय मिळवून तिने काय केला? शत्रूंवर हल्ला केला. आणि याच तिच्या साहसामुळे या ऋग्वेदामध्ये, वेदवाङ्मयामध्ये तिची अनेक प्रकारे प्रशंसा केलेली आहे. विश्वलेचे शौर्य तसेच अश्विनी कुमारांचे शस्त्रक्रियेतील कौशल्य यांचे स्मरण राहावे किंवा यांचे स्मरण आपण ठेवावे, त्यांना स्मरणात ठेवावं. कोणाकोणाला? वीरवनिता विश्वला आणि तिच्यावर उपचार करणारे आयुर्वेदाचार्य अश्विनी कुमार. म्हणजे त्यांनी कसा उपचार केला, ती कशी दुरुस्त झाली आणि लगेच कसा तिने विजय मिळवला. खरोखर एक इतिहास घडवणारी ही ऐतिहासिक कथा आज आपण अभ्यासणार आहोत. आता आपण या पाठाचे प्रकट वाचन करूया. पहा, सर्वांनी पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे. सर्वांनी माझ्याबरोबर पाठाचे प्रकट वाचन करायचे आहे. पहा, षष्ठः पाठः
वीरवनिता विश्पला। ऋग्वेदात उद्धृता अतीव अद्भुता रोमांचकारिणी च एषा कथा स्त्रीणां सामर्थ्यं दर्शयति। शस्त्रक्रिया विशारदौ अश्विनी कुमारौ प्रगत वैद्यक तंत्रज्ञानस्य मूलाधारौ स्तः। विश्पलायाः चरित्रं प्रेरणादायकं खलु सर्वेषां कृते। संभाषण संदेश मासिका। आता इथं चौकटीमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत आणि आजच्या तासाला मी फक्त प्रश्न समजावून सांगणार आहे आणि पुढच्या तासाला त्याची उत्तरं तुम्ही स्वतः शोधून ठेवायची। पहा, का अन्या युद्ध निपुणा राज्ञी प्रसिद्धा, असे आणखी कोणी शूर महिला प्रसिद्ध आहे का? कः युद्ध प्रसंगः युष्माभिः सविस्तरं श्रुतः वा पठितः, असा कोण तुम्ही युद्ध प्रसंग वाचलेला किंवा ऐकलेला आहात का? अपि श्रुताः आयुर्वेदस्य महात्म्य विषयकाः कथाः, वेदाचे महात्म्य सांगणाऱ्या कथा तुम्ही ऐकलेला आहात का? के प्रसिद्धाः आयुर्वेदाचार्याः, आयुर्वेदाचार्यामध्ये कोण प्रसिद्ध आहे? तर ह्या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः शोधून काय करायचे, लिहायचे। ही प्रश्न स्वयं अध्ययनासाठी दिलेली आहेत। आता आपण पाठाचे वाचन करूया। पहा, खेलराजः नाम कश्चित् नृपः विश्पला तस्य पत्नी। सा यथा महाविदुषी आसीत् तथैव रणकुशला अपि आसीत्। खेलराजः अपि शूरः पराक्रमी च आसीत्। सः विश्पलया सह सुखेन जीवति स्म। अथ कदाचित् शत्रवः खेलराजस्य राज्ये आक्रमणं कृतवन्तः। महत् युद्धम् आरब्धम्। सेनायाः नायकः खेलराजः रणरंगं प्रविष्टवान्। विश्पला अपि रणरंगं प्रविष्टवती। बघा, लिंगानुसार काय झालेलं आहे, लिंग आणि वचनामध्ये बदल केलं की इथं क्रियापदाच्या रूपामध्ये बदल झालेला आहे, हे आपण कालच पाहिलेलं आहे। भुवं अवतीर्णा चामुंडेश्वरी इव सा शत्रूणां संहारं कृतवती। तस्याः शौर्यं पराक्रमं च दृष्ट्वा शत्रवः अपि चकिताः अभवन्। एषा रणांगणात् यावत् न निर्वायते तावत् जयः सर्वथा न प्राप्यते इति चिन्तयित्वा शत्रुसैनिकाः युगपत् आक्रम्य ताम् अवरुद्धवन्तः। शत्रुसैनिकाः ते असंख्याः आसन्। विश्पला तु एकाकिनी। तथापि तस्याः मनसि न भीतिलेशः अपि आसीत्। प्रत्युत द्विगुणितेन उत्साहेन युद्धं कृतवती। युद्धसमये शत्रुसैनिकाः तस्याः एकं पादं कर्तितवन्तः। अनन्तरम् इतः परम् एतस्याः कारणात् पीडा न भविष्यति इति निर्णयं कृत्वा ते शिबिरं प्रतिगन्तवन्तः। यद्यपि विश्पलायाः पादः भग्नः तथापि सा
हतोत्साहा न जाता। चैतन्य मूर्ति ही सा वीरांगना एव आसीत्। श्वः मया युद्धं करणीयम् एव इति निश्चित्य सा पादं पुनः प्राप्तुम् ऐच्छत्। अतः सा निश्चलतया उपविश्य अश्विनी कुमारयोः ध्यानं कृतवती। तस्याः भवतेः कारणात् अश्विनी कुमारौ लोहयुक्तं पादं योजयित्वा तां यथापूर्वं कृतवन्तौ। एतस्मात् विश्वला यथापूर्वं चलितुं युद्धं कर्तुं च समर्था जाता। अनन्तरदिने प्रातः सा महता उत्साहेन रणरङ्गम् आगतवती। रणरङ्गे तां दृष्ट्वा एव शत्रुसैनिकाः चकिताः भीताः च। तस्याः दर्शनमात्रेण एव तेषां धैर्यं नष्टं जातम्। सा यदा आयुधप्रहारम् आरब्धवती तदा ते सर्वथा हतोत्साहाः जाताः। विश्वला शत्रून् कदलीवृक्षान् इव लीलया कर्तितवती। सहस्राधिकाः सैनिकाः तया संवृताः। एवं विश्वलायाः शौर्यस्य कारणतः तस्मिन् युद्धे खेलराज्यस्य एव जयः अभवत्। वीरवनिता विश्वला भर्त्रा सह रणरङ्गं प्रविश्य शौर्येण युद्धं कृतवती। पादकर्तनानन्तरमपि अश्विनी कुमारयोः अनुग्रहेण पादं पुनः प्राप्तवती, शत्रून् संहृतवती च। एतेन साहसेन वा वेदवाङ्मये बहुधा प्रशंसिता। विश्वलाया शौर्यं तथा च अश्विनी कुमारयोः शल्यक्रियाकौशल्यं स्मरन्तु इति अस्मान् उपदिशति इतिहासः। पहा, आपण प्रथमतःच मराठीत सारांश पाहिलेला आहे, त्यामुळं या प्रकट वाचनातून जवळजवळ 50% भाग आपल्याला समजलेला असणार आहे। आता यामध्ये आपण कालच शिकलेली जी अव्यय आहे, धातू साधित, भूतकालवाचक क्रियापदांची रूपे सुद्धा आपण इथं आता हेत्वर्थक क्रियापदांची रूपे आपण पाहिलेली आहेत। आता आपण थोडक्यात पाठाचं भाषांतर आणि शब्दांचा अर्थ पाहत जाऊया। पहा, ऋग्वेदात उद्धृता, ऋग्वेदात म्हणजे ऋग्वेदातून, उद्धृता घेतलेली, अतीव अद्भुता रोमांचकारिणी च एषा कथा स्त्रीणां सामर्थ्यं दर्शयति। बघा, ही कथा कोठून घेतलेली आहे? ऋग्वेदातून घेतलेली आहे। आणि या कथेमध्ये अतिशय अद्भुत आणि रोमांचकारी अशी कथा आहे। आणि या कथेतून कोणाचे महात्म्य सांगितलेलं आहे? स्त्रीचे सामर्थ्य दाखवणारी कथा म्हणून प्रसिद्ध आहे। शस्त्रक्रिया विशारद, मग आणखी कोणाचा इथं समावेश केलेला आहे? शस्त्रक्रियेमध्ये निपुण असणारे देवांचे वैद्य, आणि त्यांचं नाव काय आहे? अश्विनी कुमारौ। प्रगत वैद्यक तंत्रज्ञानस्य, आता सध्याच्या आधुनिक विज्ञान युगामध्ये
जे वैद्यक तंत्र प्रगत झालेलं आहे त्याचा मूळ आधार असणाऱ्या अशा अश्विनी कुमारांचे सुद्धा इथं वर्णन किंवा त्यांच्या बुद्धीचं सामर्थ्य किती आहे हे इथं सांगितलेलं आहे. विश्वलायाः चरित्रं प्रेरणादायकं खलु खलु सर्वेषां कृते. सर्वेषां कृते म्हणजे सर्वांच्यासाठी काय आहे? प्रेरणा देणारे आहे. कोण प्रेरणा देणारा आहे? तर या विश्वलाचे चरित्र, तिच्याजवळ असणारी जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा आणि धैर्य या गुणांची प्रेरणा देणारी कथा आपल्या सर्वांच्यासाठी ही महत्वाची आहे. आता कथा आपण एक पहिले 2 परिच्छेद आपण आजच्या तासाला घेऊया आणि राहिलेला भाग आपण उद्याच्या तासाला पाहूया. पहा, खेलराजः नाम कश्चित् नृपः. खेलराज नावाचा कोणी एक राजा होता. विश्वला तस्य पत्नी. आता इथं षष्टी विभक्त्यांत चिन्हुत काय ना सांगा. तस्य षष्टी विभक्ती तस्य तयोः तेषां षष्टी तच्चे हे रूप आहे. पहा, विश्वला तस्य पत्नी. विश्वला कस्य पत्नी? विश्वला खेलराजस्य पत्नी. सा ती यथा महाविदुषी आसीत्. महाविदुषी बुद्धिमान. महाविदुषी म्हणजे बुद्धिमान. यथा सा महाविदुषी आसीत् तथैव. तथैव विग्रह सांगा. तथा अधिक एव. जशी ती बुद्धिमान होती तशीच तथा एव तसेच रणकुशला अपि आसीत्. तशी ती रणांगणामध्ये सुद्धा काय होती? कुशल होती, शूर होती, पराक्रमी होती. खेलराजः अपि शूरः पराक्रमी च आसीत्. फक्त पत्नीच कुशल नव्हती तर तिचा पती काय नाव आहे? खेलराज. खेलराज सुद्धा शूर होता, पराक्रमी होता. सह विश्वलया सह. बघा, सह तो. विश्वलाया सह म्हणजे विश्वला बरोबर. सुखेन जीवती स्म. सुखाने आपले जीवन जगत होता, आपला संसार करत होता. अथ कदाचित शत्रवः खेलराज्यस्य राज्ये आक्रमणं कृतवन्तः. बघा, पुल्लिंगी कर्ता असल्यामुळे क्रियापदाचं काय बदललेलं रूप? कृतवन्तः. बघा, षष्टी विभक्त्यांत शब्दं चिनुत खेलराज्यस्य. असेच एकदा शत्रूंनी खेलराजावर काय केलं? आक्रमण केलं. महत् युद्धम आरब्धम. महत् खूप मोठे युद्ध सुरू झाले. भयानक युद्धाला सुरुवात झाली. सेनायाः नायकः खेलराजः रणरंगम प्रविष्टवान. बघा, तवतु प्रत्यय आहे ते. तर त्या नायक सेनापती कोण? खेलराज त्या युद्धामध्ये प्रवेश केला. त्याच्याबरोबर विश्वला अपि रणरंगम प्रविष्टवती. प्रविष्टवती का बदल झाला इथं? विश्वला हे लिंग कोणतं आहे? स्त्रीलिंगी. विश्वला अपि रणरंगम प्रविष्टवती. विश्वला सुद्धा रणांगणामध्ये प्रवेश केली. भुवम अवतीर्णा चामुंडरीश्वर. बघा, भुवम अवतीर्णा
चामुंडेश्वरी इव सा शत्रूणां संहारं कृतवती. चामुंडेश्वरी प्रमाणे तिने सुद्धा आपला पराक्रम दाखवायला सुरू केला. आपलं धाडस, आपली प्रतिक्रिया त्या शत्रूंवरती दाखवायला चालू केली आणि शत्रूंच्यावर किंवा शत्रूंचा नाश करू लागली. तस्याः शौर्यं पराक्रमं च दृष्ट्वा, तिचे ते शौर्य, तिचे ते धाडस आणि पराक्रम पाहून शत्रवः अपि चकिताः अभवन्. शत्रू सुद्धा काय झाले? चकित झाले. आता यातलं व्याकरण दृष्ट्या कोणकोणती शब्द आहेत पहा. तस्याः, तस्याः षष्ठी विभक्ती एकवचन, लिंग कोणतं आहे? स्त्रीलिंगी. त्यानंतर पहा कोणतं? त्वंतव्य आहे. कोणतं सांगा? दृष्ट्वा, बरोबर. आणि अभवन हे क्रियापद लंगलकार. छान. तर अशा पद्धतीने आपण आज फक्त या दोनच परिच्छेदाचा अभ्यास करणार आहोत. राहिलेला भाग पुढच्या तासाला आपण पूर्ण करूया. आज आपण इथंच थांबूया. मग आज तुम्ही काय करायचं आहे? एक तर स्वयंअध्ययनासाठी 4 प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरं तुम्ही लिहायचे. आणि तदनंतर जे 2 परिच्छेद आपण आता भाषांतर सांगितलेले आहेत त्याचाही आपण काय करायचं आहे? मराठीमध्ये भाषांतर लिहून पूर्ण करायचं आहे. पुनश्च एकदा पहा मराठीमध्ये पुन्हा त्या 2 परिच्छेदाचा मी अर्थ सांगते. आता आपल्याला भाषांतर लिहायला येणार नाहीये परीक्षेला, पण पाठाचा अर्थ समजल्याशिवाय तुम्ही कोणत्याही प्रश्नांची उत्तरे लिहू शकणार नाही. त्यामुळं अर्थ समजावून घ्या. पहा, खेलराज नावाचा कोणी एक राजा होता. विश्वला त्याची पत्नी होती. ती जशी बुद्धिमान होती तशीच युद्ध करण्यात कुशल देखील होती. खेलराज देखील तिच्याप्रमाणेच शूर आणि पराक्रमी होता. तो विश्वले बरोबर सुखाने राहत होता, जगत होता. नंतर कधीतरी एकदा शत्रूंनी खेलराजाच्या राज्यावर आक्रमण केले. बघता बघता मोठे युद्ध सुरू झाले. सेनापती खेलराज रणांगणात आला. विश्वला देखील लढाईला आली. पृथ्वीवर अवतरलेल्या चामुंडेश्वरी प्रमाणे तिने शत्रूंचा संहार केला, नाश केला. तिचे शौर्य आणि पराक्रम पाहून शत्रू देखील चकित झाले. आज फक्त युद्धाला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्यक्षात युद्ध सुरू झाल्यानंतर कोणते संकट येते आणि त्या संकटेवर ही वीरांगना, ही विश्वला त्या संकटावर मात करून त्या सैन्यावर कसा हल्ला करते आणि आपल्या पतीला कसा विजय मिळवून देते, हा भाग आपण पुढच्या तासाला पाहूया. आता आपण झालेल्या भागावर मी प्रश्न विचारते, तुम्ही उत्तर द्यायचे. पहा, विश्वला कसे पत्नी असेल सांगा. विश्वला खेलराजस्य पत्नी असेल. विश्वला कीदृशी असेल, कशी होती, काय गुण होतं. विश्वला महाविदुषी तथैव रणकुशला असेल. विश्वलायाः वर्णनार्थम का उपमा योजिता. विश्वलाचे वर्णन करण्यासाठी कोणती उपमा दिलेली आहे सांगा. विश्वलायाः वर्णने चामुंडेश्वर्या उपमा योजिता. तिला काय म्हटलेलं आहे, चामुंडेश्वरी असं म्हटलेलं आहे.
शत्रवः केन कारणेन चकिताः, कोणत्या कारणाने शत्रू चकित झाले? शत्रवः विश्वलायाः शौर्यं पराक्रमं च दृष्ट्वा चकिताः। शत्रुसैनिकाः युद्धसमये किं कृतवन्तः? या प्रश्नाचं उत्तर आपण आता पुढच्या भागामध्ये पाहायचं आहे। फक्त आता जी 4 प्रश्न मी सांगितलेले तीही प्रश्न तुमच्या स्वाध्यायामध्ये तुम्ही समाविष्ट करायची आहे। ठीक आहे, आज आपण इथंच थांबूया। पुढच्या तासाला पुढचा भाग आपण पाहूया।